अंबड येथे स्ट्रॉंग रूमची सुरक्षा करण्यासाठी यंत्रणा मोठ्या प्रमाणात तैनात. अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांची माहिती. जालना जिल्ह्यात 3 नगर परिषदेच्या निवडणुका 2 डिसेंबर रोजी शिस्तीत व शांततेत पार पडली. यासाठी पोलीस यंत्रणा, महसूल विभाग व सर्वच यंत्रणांनी आपला काम चोख प्रकारे यंत्रणा राबवून निवडणूक प्रक्रिया शांततेत राबवून लोकशाही बळकट करण्याचं काम केलं. तर निवडणूक विभागाने सर्वच नगर परिषदेचा निकाल पुढे ढकलला असून 21 डिसेंबर रोजी निकाल हाती येणार आहे. यासाठी स्ट्रॉंग रूम सांभाळण्याची व त्याला सुरक्षा देण्याची जबाबदारी मोठी आहे. त्यामुळे या ठिकाणी SRPFचे जवान, स्थानिक पोलीस प्रशासन व महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी डोळ्यात तेल टाकून या स्ट्रॉंग रूमची सुरक्षा करत असल्याची माहिती अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी आज प्रसार माध्यमांना दिली आहे. या स्ट्रॉंग रूम साठी सीसीटीव्ही कॅमेरे, पोलीस जवान तसेच या ठिकाणी असलेली वीज पुरवठा सुद्धा बंद करण्यात आली असून सर्व कडेकोट सुरक्षा संबंधित यंत्रणा पाळत असल्याची माहिती यावेळी अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिली आहे. अंबड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 2 डिसेंबर 2025 रोजी या ठिकाणी मतदान झालेलं आहे. मतदान झाल्यानंतर जे काही यंत्र आहेत EVM, ते EVM हे स्ट्रॉंग रूममध्ये तहसील कार्यालयाच्या तळघरात ठेवलेलं आहे. सदरील स्ट्रॉंग रूम हे अत्यंत व्यवस्थितरित्या तयार करण्यात आलेलं असून सदर ठिकाणी त्रिस्तरीय बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. स्ट्रॉंग रूमच्या जवळ जे स्ट्रॉंग रूम त्यांच्या ताब्यात देण्यात आलेले ते SRPFचे जवान आहेत. त्यांचं एक सेक्शन या ठिकाणी आहे. त्यानंतर जिल्हा पोलीस मुख्यालय जे आहे त्या मुख्यालयाचे सुद्धा एक 8चा गार्ड आहे. त्याच्यानंतर स्थानिक पोलीस जे आहे त्याचं बाहेरून त्रिस्तरीय या ठिकाणी बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यासोबतच हे सर्व यंत्र सील करण्याअगोदर सर्व उमेदवार आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींना त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं. त्या प्रतिनिधींना ते सर्व यंत्र ठेवलेले मध्ये स्ट्रॉंग रूममध्ये नेऊन त्यांना दाखवण्यात आलेलं आहे. त्यानंतर त्यांच्या समक्ष हे सील केलेलं आहे. त्यासोबतच जे स्ट्रॉंग रूम आहे त्या स्ट्रॉंग रूममध्ये कुठल्याही प्रकारची वीज व्यवस्था करण्यात आलेली नाही. ती बाहेर आम्ही कट केलेली आहे आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारची म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू आपण ठेवण्यात आलेली नाही. त्यासोबतच जे काही स्ट्रॉंग रूम आहे ते CCTV, अत्याधुनिक CCTVनं या ठिकाणी कव्हर करण्यात आलेलं असून त्यावर आमची बारीक नजर आहे. त्यामुळे जवळपास स्ट्रॉंग रूमच्या आजूबाजूला जवळपास 12 CCTV कॅमेरेज आहेत. त्यानंतर बाहेरच्या बाजूला सुद्धा आमचे जवळपास 20 कॅमेरेज आम्ही CCTVचे लावण्यात आलेले आहे. त्यामुळं त्या ठिकाणी मुंगी सुद्धा जाणार नाही याची आम्ही काळजी घेतलेली आहे. त्यासोबतच ज्या ठिकाणी आम्ही जे दार आहे त्याला सगळे पत्र्यानं पूर्ण सील केलेलं आहे. त्यामुळं त्या ठिकाणी काही अडचण निर्माण होणार नाही. त्यासोबतच जे काही उमेदवार असतील किंवा प्रतिनिधी असतील त्यांना जर थांबायचे असेल आम्ही त्यांना सुद्धा आवाहन केलेलं आहे. ज्यांना कोणाला त्या ठिकाणी थांबायचं असेल तर ते त्यांची सुद्धा आम्ही व्यवस्था त्या ठिकाणी खाली केलेली आहे. परंतु येत असताना आपण फक्त सोबत निवडणूक आयोगाने दिलेलं जे काही ओळखपत्र आहे ते सोबत कॅरी करणं त्यांना कंपल्सरी आहे. धन्यवाद.